नमस्कार. वाग्धारा युट्यूब वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच महाराष्ट्रातील नदी प्रणाली. बहुतांश परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात. आपला वेळ न दवडता, आपला वेळ अतिशय मोलाचा आहे हा विचारात घेता आपण वेळ न घालवता आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? पर्याय आहेत 25%, 75%, 50% व 55%. या प्रश्नामध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत. एक आहे पूर्ववाहिनी व दुसरा आहे महाराष्ट्राचा किती टक्के. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे 75% भाग हा पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. सॉरी. तर आपल्याला पाहावं लागेल की महाराष्ट्रामध्ये नद्यांचे दोन मुख्य भाग पडतात. ते कोणते? एक म्हणजे पूर्ववाहिनी नद्या आणि दुसरी म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या. तर पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के भाग व्यापलेला आहे? 75%. तर पश्चिम वाहिनी नद्यांनी किती भाग व्यापला असेल? तर तो असेल उरलेला 25%. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? पर्याय आहेत तापी, गोदावरी, भीमा व कृष्णा. या प्रश्नाचं उत्तर आहे तापी नदी. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या नद्या या पश्चिम वाहिनी आहेत आणि कोणत्या नद्या या पूर्ववाहिनी आहेत? चला तर बघूया. पूर्ववाहिनी नद्या याच्यामध्ये समावेश होतो गोदावरी, भीमा, कृष्णा अशा नद्यांचा. तर पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये समावेश होतो तापी, कोकण व नर्मदा या नद्यांचा. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? अरे, यासाठी तर आपल्याला पूर्ण वाचन असायलाच पाहिजे. म्हणजे कोणती नदी ही उपनदी नाहीये, म्हणजे आपल्याला नद्या माहित पाहिजेत, त्याच्या उपनद्या माहित पाहिजेत आणि त्यातून आपल्याला माहित पाहिजे की कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही. पर्याय आहेत नळगंगा, पेंडी, दुधना, पांझरा. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर यालाच येईल की ज्याला तापी नदीच्या सर्व उपनद्या माहीत असतील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुधना. तर दुधना नदीबद्दल जर ही सांगायचं झालं तर दुधना नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे आणि तापी नदीच्या उपनद्या या चंद्रभागा, भुलेश्वरी, नंदवान, गोमाई या आहेत. तर डाव्या बाजूच्या पेंडी, काटेपूर्णा, मोरणा, गिरणा, नळगंगा, पूर्ण, पांझरा या नद्या आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी सर्व माहीत असतील तरच तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवता येतील. पुढचा प्रश्न आहे, भोगावती व बोरी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय आहेत कृष्णा, पंचगंगा, सीना, गोदावरी. या प्रश्नाचं उत्तर आहे सीना. सीना नदी हिचा उगम जो आहे तो हरिश्चंद्र डोंगर अहमदनगर येथे होतो. त्याची लांबी जी आहे ती 375 किलोमीटर आहे आणि सीना नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या आहेत भोगावती आणि बोरी. सॉरी. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय आहेत सावित्री, वैतरणा, पाताळगंगा, उल्हास. तर कोकणातील सर्वात लांब नदी ही आहे वैतरणा. तर वैतरणा नदीबद्दल सांगायचं झालं तर तिचा उगम जो आहे तो त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे गोदावरी नदीच्या विरुद्ध दिशेने होतो. तिची जी लांबी आहे ती 154 किलोमीटर आहे आणि ती कोकणातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात गोदावरी खोऱ्याचे सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र आहे? या प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर किंवा याचे पर्याय पाहण्या अगोदर जर कुणी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब किंवा शेअर करायचं राहिलं असेल तर खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. विद्यार्थी मित्रांनो, असे आम्ही अधिकाधिक चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला याच्या सर्व काही अपडेट्स लगेच मिळतात. चला तर मग याचे आपण ऑप्शन बघूया. कोणत्या राज्यात गोदावरी खोऱ्याचे सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र आहे? मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्र. याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्याचे सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न आहे,
त्याच्या अगोदर आपल्याला गोदावरी नदीबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर एकूण पाणलोट क्षेत्र जे आहे ते आहे 3,12,812 चौरस किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 48.6%, मध्य प्रदेशमध्ये 10%, छत्तीसगडमध्ये 10.9%, तेलंगणामध्ये 20%, ओडिशामध्ये 5.7 हे पाणलोट क्षेत्र आहे. तसंच कर्नाटक या क्षेत्रामध्ये सुद्धा पाणलोट क्षेत्र आहे. पुढचा जो तुम्हाला प्रश्न आहे तो आहे नर्मदा नदीचा उगम कुठे होतो. पर्याय आहेत सातपुडा पर्वतरांग, नाशिक, महाबळेश्वर व यापैकी काही नाही. तर याचं उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग. नर्मदा नदी हिचा उगम अमरकंटक सातपुडा पर्वतरांग मध्य प्रदेश इथं होतं. तसेच तिची एकूण लांबी ही 1,315 किलोमीटर इतकी आहे. तर महाराष्ट्रातील लांबी ही 54 किलोमीटर इतकी आहे. तसेच या नदीच्या उपनद्या महाराष्ट्रातील तर डाव्या तीरावरून उदय व देवगंगा ही नर्मदा नदीची उपनदी आहे. तसेच उजव्या तीरावरून तवा ही नर्मदा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झालेली आहेत. हा प्रश्न पहिला पण विचारलेला आहे असिस्टंट मुख्य परीक्षा 2011 मध्ये. अशा पद्धतीचेच प्रश्न विचारले जातात, फक्त नद्यांची नावे वेगळी असतात. पर्याय आहेत सातपुडा पर्वतरांग, हरिश्चंद्र बालाघाट, अजिंठा व यापैकी काही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगेने गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी ही वेगळी केलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो. पर्याय आहे वसंत सागर, शरद सागर, नाथ सागर व शिवसागर. म्हणजे कोयना धरणामध्ये जे काही पाणी आहे त्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखलं जातं. उत्तर आहे शिवसागर. पुढचा प्रश्न आहे पुणे शहरात कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो. पुणे शहरामध्ये मुळा मुठा, मुळा भीमा, पवना इंद्रायणी, मुळा निरा. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहित असेल. जे शहर या 2 नद्यांच्या नावाने ओळखलं जातं मुळा आणि मुठा. तर मुळा मुठा या नदीचा उगम जो आहे तो मुळशी धरणामधून झालेला आहे आणि मुठा नदीचा उगम हा देवकृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमातून होतो. ते संगमाचे ठिकाण जे आहे ते पुणे रेल्वे स्टेशनजवळ आहे. धन्यवाद. तर आज आपण पाहिले आहेत काही नदी प्रणालीवरचे प्रश्न. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.